बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा. दैव सूर संपत्ती विभाग योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 9 भाग झालेले आहेत. आज आपण 10वा भाग पाहणार आहोत. 245 पर्यंत ओव्या झालेल्या आहेत. आज आपण त्या पुढचा भाग पाहणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे थोडक्यात आपण लक्षात घेऊयात आणि पुढे जाऊयात. ज्ञानेश्वर माऊली 16व्या अध्यायाची सुरुवात करताना आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ त्यांची स्तुती करतात. त्यांना सूर्य असं संबोधतात आणि या अध्यायाची सुरुवात करतात. हा अध्याय म्हणजे आपल्या जीवनाचं गाईड आहे. गाईड तर गाईड म्हणजे काय? आपला रस्ता असतो. रात्रीचा रस्त्यावरून आपण वाहन चालवत असतो. दोन्ही बाजूला जर पांढऱ्या रेघा जर नसतील तर आपण वळणावर चुकून रस्त्याच्या खाली जाऊ शकतो. म्हणजे पांढरी रेघ म्हणजे काय? गाईड आहे. याच्या पलीकडे जायचं नाही. ती एक तुम्हाला दाखवणारी रेषा आहे की याच्या पलीकडे तुम्हाला जायचं नाही. तसंच या 16व्या अध्यायात आपण आपलं वागणूक कशी असावी, आपण कसं वागायचं, कुणाशी कसं बोलायचं, याचं संपूर्ण गाईड आहे हे. यात दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती या दोन्हीचा उहापोह यात केलेला आहे. दैवी संपत्ती गुण ज्याच्यामध्ये असतात, ज्याच्यामध्ये जास्त असतात, तो मोक्ष मार्गाला लवकर लागू शकतो. त्याला मोक्ष लवकर मिळू शकतो. कारण हेच ज्ञान आहे आणि ज्ञान असल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. आणि ज्यांच्यामध्ये आसुरी शक्ती जास्त आहेत, आसुरी गुण जास्त आहेत, आसुरी लक्षणं जास्त आहेत, ते म्हणतात ना की पहिल्याच पेपरात नापास, पहिल्याच इयत्तेत नापास, तसा प्रकार आहे तो. हे आसुरी लक्षण तुमच्यातून काढल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येत नाही. मग ही आसुरी संपत्ती म्हणजे काय, दैवी संपत्ती म्हणजे काय, या सगळ्यांचं वर्णन, या सर्व गोष्टींचं वर्णन या 16व्या अध्यायात आलेलं आहे. हा जो 16वा अध्याय आहे याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण पहिल्याच श्लोकामध्ये दैवी संपत्तीचं गुणधर्म लक्षणं सांगायला सुरुवात करतात. ते म्हणजे अभय, चित्तशुद्धी, ज्ञान व योग यांच्या ठिकाणी एकनिष्ठता, दातृत्व, बाह्य इंद्रियांचा संयम, यज्ञ, वेदांचे सार्थ पठन, तम आणि सरळपणा. हे 26 गुण आहेत. दैवी संपत्तीची जे लक्षण आहेत ते 26 आहेत. त्यातली पुढची अशी आहेत: अहिंसा, सत्य भाषण, राग न येणे, संन्यास, अंतःकरणाचा उपशम, चहाडी न करणे, प्राणीमात्रावर दया करणे, विषय लंपट न होणे, नम्रता, जनलज्जा आणि स्थिरपणा. तसेच श्लोक नंबर 3 मध्ये सुद्धा हे दैवी संपत्तीचेच आपल्याला लक्षणं सांगितलेले आहेत. ती लक्षणं अशा प्रमाणे आहेत की प्रगल्भता, क्षमा, धैर्य, सुचिरभूतपणा, दुसऱ्याचा हेवा न करणे व मानीपणाचा अभाव ही लक्षणे दैवी संपत्तीत उत्पन्न झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी असतात. आता कालच्या भागात म्हणजे 9व्या भागामध्ये आपण आसुरी संपत्तीची लक्षणं ही आपण पाहिलेली आहेत. आता ती काय आहेत हे
थोडक्यात आपण बघूया. त्यासाठी श्लोक नंबर 4 आपण वाचला होता. ढोंगीपणा, गर्व, मानीपणा, क्रोध, मर्मभेदक भाषण आणि अज्ञान ही लक्षणे आसुरी संपत्तीत उत्पन्न झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी असतात. ही 6च लक्षणे आहेत. आसुरी संपत्तीची लक्षणं 6च आहेत, पण ती 6च लक्षणं तुमचं संपूर्ण कॅरेक्टर, तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे निगेटिव्ह करू शकतात. आपण पांढरा शुभ्र कागद आहे, त्यात एक छोटासा काळा बिंदू जर आपण काढला आणि समोरच्याला विचारलं काय दिसतंय तुला, तर तो म्हणणार त्यात काळा ठिपका मला दिसतोय. म्हणजे हे समाजाची दृष्टीच अशी आहे की ते तुमच्यातलं वाईट फक्त बघतात. म्हणजे काय, की तुम्हाला तुमच्यामध्ये काहीही वाईट ठेवण्याचा अधिकारच नाहीये. म्हणून ही आसुरी संपत्तीची जी लक्षणं आहेत ती आपल्यामध्ये अजिबात ठेवायची नाहीयेत, असा त्याचा अर्थ आहे. तर ही एक एक लक्षणं काय आहेत बघा. तर दंभ म्हणजे काय आहे, की ज्याने दान धर्म केलेला आहे त्याचं सर्वत्र चहूकडे आपल्या वाचेने प्रसिद्ध करतो, की जो अधर्म आहे त्यालाच दंभ असे म्हणतात. दुसरं काय आहे, दर्प. अचाट संपत्ती जर मिळाली तर त्याचा जो गर्व होतो, त्या गर्वानं तो उन्मत्त होतो, त्याला दर्प असे म्हणतात. तिसरं लक्षण काय आहे, अभिमान. तर ज्यांच्या मनामध्ये, ज्यांच्या अंगामध्ये मानाचा अतिशय ताठा भरलेला असतो त्यांना अभिमानी म्हणतात. अतिशय ताठ लोक असतात ते. काय झालं तर झुकणार नाही, काय झालं तर वाकणार नाही. चांगल्या गोष्टीसाठी असं तर काही हरकत नाहीये, पण स्वतःचा मान, स्वतःचा सन्मान मिळवण्यासाठी अशी लोक भांडण सुद्धा करतात. त्याला म्हणतात अभिमानी लोक. आणि नंतर आपण वाचन केलं ते क्रोध. तर त्याचं असं सांगितलेलं की दुसऱ्याच्या विद्या, विनोभ, वैभव आणि सौभाग्यता ही पाहून ज्यांच्या अंगाचा अगदी तिळपापड होतो त्याला क्रोध असे म्हणतात. म्हणजे दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याची विद्या, दुसऱ्याची वैभव पाहून यांच्या मनात मत्सर निर्माण होतो, त्यालाच क्रोध असे म्हणतात. काल आपण इथपर्यंत पाहिलं होतं. आज ओवी नंबर 245 पुढे आपण पाहणार आहोत, भाग नंबर 10. तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडून येणे पापाणू जैसा, का रात्री आणि दिवसा जात्यांधू जो, अगी उठला रोगणे जैसा खाद्या खाद्य न म्हणे, का परीस पाडून येणे सोनया लोहा, ना तरी ते नानारसी निघोनी दरवी जैसी, परी रसस्वादासी चाखो नेणे, रसस्वादासी चाखो नेणे, का वारा जैसा पारखी नव्हेची गा मार्गा मार्गा विखी, तैसे कृत्या कृत्य विवेकी अंधपणे जे, हे चोख जे मैळ ऐसे नेणोनिया बाळ, देखे ते केवळ मुखीची घाली. ज्याप्रमाणे दगडास थंडी, ऊन यांच्या स्पर्शाची समज नसते किंवा जन्मांधास रात्र किंवा दिवस समजत नाही. आता ही जी सगळं वर्णन आहे, यानंतर जे वर्णन आहे ते सगळ्यात शेवटचं आसुरी गुण अज्ञान, या संदर्भात हे सगळं. अज्ञान म्हणजे काय आहे ते या 4-5 ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. परत वाचूयात की ज्याप्रमाणे दगडास थंडी किंवा ऊन समजत नाही,
किंवा जे जन्मापासूनच आंधळे आहेत त्यांना रात्रंदिवस लक्षात येत नाही. अग्नी भडकल्यावर तो जसा कोणत्या वस्तूचा नाश करावा किंवा कोणत्याचा करू नये हे जाणत नाही, अथवा परिसास सोने किंवा लोखंड यात जसा भेद नसतो. जर अग्नी भडकला तर तो म्हणतो का हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे चांगल्या चांगल्या साड्या ते मी जाळणार नाही, जे खराब झालेल्या साड्या तेवढ्याच जाळणार, असं काही नाही. अग्नी सरसकट सगळं जाळून टाकतो. किंवा परीस जो असतो तो सोन्याचं लोखंडाचं सोनं करतो. तसं सोन्याचं काय करणार मग? सोन्याचं सोनच राहणार. म्हणजे तो सोने आणि लोखंड याच्यात भेद करत नसतो. किंवा पळी ज्याप्रमाणे नाना तऱ्हेच्या रसात फिरवली तरी तिला रस किंवा स्वाद यांचा उपभोग घेता येत नाही. आपण जी पळी असते ज्याला डाव म्हणतात, त्या पळीने आपण आमटी ढवळतो, पिठलं ढवळतो, खीर सुद्धा ढवळतो. पण त्या पळीला त्या खिरीचा गोड स्वाद येतो का? त्या पळीला आमटीचा झणझणीत स्वाद घेता येतो का? पळीच आहे ना, ती निर्जीव आहे, तिला कसला स्वाद येणार आहे? अथवा वारा वाहू लागला म्हणजे हा लहान किंवा मोठा रस्ता न समजता सर्वत्र वाहतो. वारा सगळीकडेच वाहतो. मोठ्या रस्त्यावर जोरात वाहणार, छोट्या रस्त्यावर हळू वाहणार असं नसतं. त्याचप्रमाणे चांगल्या किंवा वाईट कृत्यांचा विचार विषयी जो आंधळा असतो, चांगल्या किंवा वाईट कृत्यांच्या विचाराविषयी जो आंधळा असतो, म्हणजे ज्याला समजत नाही चांगले विचार कोणते, वाईट विचार कोणते, ही वस्तू चांगली किंवा वाईट हे न जाणता लहान मूल जसे जी वस्तू पाहिल ते तोंडात घालते, त्याप्रमाणे पाप पुण्यांची खिचडी करून ती खाते वेळेस, म्हणजे कोणतेही कृत्य करते वेळेस बुद्धी व्यापारास कडू किंवा मधुर, बरे किंवा वाईट न समजणे ही जी दशा तिला अज्ञान असे म्हणतात, यात संशय नाही. याप्रमाणे सहाही दोषांची लक्षणे तुला सांगितली. भगवंत काय म्हणतात की अज्ञान म्हणजे काय? चांगलं किंवा वाईट यातला फरकच न कळणे म्हणजे अज्ञान. त्यासाठी उदाहरण काय दिलेत बघा, की दगडाला थंडी किंवा ऊन समजत नाही, फरकच कळत नाही. थंडी आहे का ऊन आहे का दगडच आहे तो. पळीला कुठलीच चव कळत नाही. तसंच हे जे अज्ञानी लोक असतात यांना दैवी संपत्तीची लक्षणं आणि आसुरी संपत्तीची लक्षणच कळत नाहीत, त्यांच्या लक्षातच येत नाही. यालाच म्हणतात अज्ञान. आपण म्हणतो ना पालथ्या घड्यावर पाणी. घडा म्हणजे मडकं, जर आपण पालथं घातलं त्यात जर आपण किती पण पाणी ओतलं तर त्या मडक्यात पाणी जाणार आहे का? त्या डेऱ्यामध्ये पाणी जाणार आहे का? नाही जाणार. तसं या लोकांना तुम्ही किती जरी सांगितलं, कितीही सांगितलं, तर हे लोक अज्ञानी असल्यामुळे त्यांना फरकच कळता येत नाही. त्यांना चांगला आणि वाईट यातला फरकच समजत नाही. त्यामुळे ते जशी बुद्धीला वाटेल तसं वागतात. अशा लोकांचा स्वतःवर अजिबात कंट्रोल नसतो. एखादा स्फोट झाल्यासारखा यांना राग येतो, एकदम भरदिशी राग येतो यांना. मूर्ख लोक असतात हे असे. यालाच म्हणतात अज्ञान. तिये नाम अज्ञान या बोला नाही आन, एवं साही दोषांचे चिन्ह सांगितले. इहीच सही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुगी, जैसे थोर विष भुजंगी अंगसाने, का तिघा वनीच्या पाती पाहता थोडे ठाय गमती, परी विश्व ही प्राणाहुती करू न पुरे. धातया ही गेलिया शरण, त्रिदोषी न चुके मरण, तया तिहीची दुणी जाण, साही दोष हे. इही साही दोषी संपूर्णी, झाली इयेची उभारणी, म्हणून आसुरी उणी संपदा नव्हे.
हे सहाही दोष अंगी असल्यामुळेच ही आसुरी संपत्ती मोठी बलाढ्य झालेली आहे. 6च दोष आहेत, पण 6 दोषांमुळेच ही आसुरी जी संपत्ती आहे ती बलाढ्य झालेली आहे. ज्याप्रमाणे सर्पाचे शरीर लहान असले तरी त्याचे विष भयंकर असते. हत्ती सुद्धा सापाला घाबरतो. जंगलाचा राजा सिंह सुद्धा सापाला घाबरतो, कारण त्याचं विष हे महाभयंकर असतं. हत्ती म्हणजे जंगलातला सगळ्यात मोठा प्राणी, तो सुद्धा सापाला घाबरतो. सगळ्यात क्रूर, सगळ्यात शूर, सगळ्यात हिंस्र असा जो पशु तो म्हणजे सिंह, तो सुद्धा सापाला घाबरतो, कारण त्याचं विष हे भयंकर असतं. म्हणून हे आसुरी संपत्तीची लक्षणं असणाऱ्या लोकांना, सामान्य जे लोक आहेत, जे ज्ञानी लोक आहेत, ते घाबरून राहतात. म्हणजे सापाच्या शेपटीवर पायच नको म्हणतात. या लोकांना समजून सांगायला नको आणि काहीच नको. त्यांच्यापासून 2 हात दूर राहणं योग्य असतं. त्यांच्याशी भाषण न करणं योग्य असतं. ज्याप्रमाणे सर्पाचे शरीर लहान असले तरी त्याचे विष भयंकर असते, किंवा प्रलयाग्नी, विद्युत अग्नी व वडवाग्नी या 3 अग्नींची संख्या पाहू गेली असता थोडी आहे, पण ते भडकल्यावर त्यांना प्राणाहुती करण्यालाही हे विश्व पुरणार नाही. आग लागली तर संपूर्ण विश्व जाळून टाकते. आगीचे प्रकार 3 आहे: प्रलयाग्नी, विद्युत अग्नी आणि वडाग्नी. या तिन्हीची संख्या पाहिली असता असं नाही की 100-200 वगैरे, 3च आहेत, पण ते भडकल्यावर त्यांना प्राणाहुती करण्याला हे विश्वही पुरणार नाही. संपूर्ण विश्वाची जरी प्राणाहुती केली तरी पुरणार नाही. ब्रह्मदेवास शरण गेले असताही ज्या त्रिदोष झालेल्या मनुष्याचे मरण चुकत नाही, त्या 3 दोषांच्या दुप्पट हे 6 दोष आहेत, हे समज. भगवंतास ब्रह्मदेवास शरण गेले तरी सुद्धा मरण चुकत नाही. ते जे 3 दोष आहेत ते माफ होत नाही. ते 3 पेक्षा हे 6 दोष त्याच्या दुप्पट आहेत, त्याही पेक्षा भयंकर आहेत. या संपूर्ण 6 दोषांना या आसुरी संपत्तीची उभारणी झाली आहे. या संपूर्ण 6 दोषांनी या आसुरी संपत्तीची उभारणी झालेली असल्यामुळे ही कमी आहे असे नाही. 6च गुण आहेत, 6च दोष आहेत हे, पण अतिशय भयंकर, सापाच्या विषासारखे आहेत ते. का तिघावनीच्या पाती पाहता थोड थाय गमती, परी विश्व ही प्राणाहुती करून पुरे. आपण वाचलं होतं. परी क्रूर ग्रहाची जैसी मांदी मिळे एकीची राशी, का येते निंदका पासी आशेष पापे. मरणाचे अंग पडिघाती अवघेची रोग, का कुमुहुती दुर्योग एकवटती. विश्वासला आडूत विजय चोरा, शिणला सुईजे महापुरा. तैसे दोषी इही नरा अनिष्ट कीजे. का आयुष्य जातीये वेळी, शेळीये 7 वेळीये मिळी. तैसे साही दोष सगळे जोडती तया. मोक्ष मार्गाकडे जय ययाचा अंबुखा पडे, तैन निघे म्हणून बुडे संसारी जो. परंतु क्रूर ग्रहांचा समुदाय एखाद्या वेळी एकाच राशीला येतो, किंवा निंदा करणाऱ्याला जशी सर्व पापे लागतात. काही लोकांना सवय असते बघा, की कायम कुणाची ना कुणाची निंदा करत असतात. आता निंदा का करतो मनुष्य? निंदा म्हणजे काय? त्याच्याविषयी वाईट बोलणे. आता वाईट कधी बोलू शकतो माणूस? ज्यावेळेस एखाद्या माणसातलं वाईट गुण त्याला दिसतो त्यावेळेस. म्हणजे काय?
त्याची दृष्टीच अधू आहे. एखादा जर निंदा करणारा मनुष्य तुमच्या समोर आला तर तुम्ही समजून जावा त्याची दृष्टी अधू आहे, आंधळा आहे तो. कारण त्याला फक्त वाईटच गुण दिसतात. असा कोणीही जगात मनुष्य नाही की ज्याच्यात सगळेच वाईट गुण आहेत. वाईटही गुण असतात, चांगलेही गुण असतात. ज्याला स्वतःला सुधारायचं आहे तो वाईट व्यक्तीतले सुद्धा चांगले गुण शोधून काढतो आणि तो आपल्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करतो. एखादा वाईट व्यक्ती असतो, अभिमानी आहे, क्रूर आहे, त्याच्या अंगात दर्प आहे, पण त्याच्यात धाडस आहे. पण तो खोटं बोलत नाही, खरं बोलतो. असे एका दुसरे त्यात चांगले गुण असू शकतात ना. ते घ्या ना तुम्ही. हे जे हंस पक्षाला कळतं ते तुम्हाला का कळत नाही? हंस पक्षी दूध आणि पाणी मिसळून ठेवलं, फक्त दूध पितो, पाणी शिल्लक ठेवतो. तसं तुम्ही त्यात वाईट गुणांचं जे पाणी ते शिल्लक ठेवा. त्यातल्या चांगल्या गुणांचं दूध तुम्ही प्राशन करा ना. तुमच्यामध्ये येऊ द्या चांगलं. म्हणून लक्षात ठेवा, की जो दुसऱ्याची चहाडी करतो, दुसऱ्याच्या बाबतीत वाईट सांगतो, तो 100% समजून चाला, की त्याची दृष्टी अधू आहे. त्याला फक्त वाईटच गुण दिसतात. अशा लोक स्वतः कधीही सुधारतच नाहीत. आणि त्यांच्या संपर्कात आलेले दुसरे लोक कधी सुधारत नाहीत. कारण त्यांना फक्त वाईटच दिसतं. आणि ज्यावेळेस वाईट गोष्टींचा विषय समोर येतो, त्यावेळेस समोरचाही त्याला क्रॉस करण्यासाठी वाईटच गुणांचं वर्णन करतो. म्हणजे इकडूनही वाईट आणि तिकडूनही वाईट. चांगलं नाहीच आहे. चांगलं संपून जातं. आणि चांगलं संपलं की तुम्ही काय घेणार आहात? तुमचं जे मन आहे ते एखाद्या स्पंजासारखं असतं. ते वाईटही गुण शोषून घेतं आणि चांगले गुण शोषून घेतं. जर वाईटच वाईट असेल तर ते वाईटच गुण शोषून घेणार आहे. म्हणून आपले पूर्वी लोक म्हणतात, चांगल्याची संगत करा. कारण काय, चांगल्याची संगत केली की चांगल्या गुणांचा तुम्हाला सहवास लाभतो आणि तुमचं जे मन आहे, जे स्पंज सारखं असतं, ते चांगले गुण शोषून घेतं. म्हणजे किती सोपा मार्ग आहे बघा. तुमचा स्वतःचा जर उद्धार करायचा असेल तर चांगल्या लोकांच्यात राहायचं. साधी गोष्ट आहे. आसुरी लक्षण असलेल्या लोकांच्यात राहायचंच नाही, असा याचा अर्थ आहे. तर इथं काय सांगितलंय बघा, परत आपण अजून एकदा वाचूयात, की निंदा करणाऱ्याला जशी सर्व पापे लागतात. सगळ्यात जास्त वाईट गुण म्हणजे निंदा करणे. त्याला सगळी पापं लागतात. मरण समीप आलेल्या मनुष्यास ज्याप्रमाणे सर्व रोग ग्रस्त करतात. एखाद्याचं जर मरण जवळ आलं की त्याला विचारलं, जरी तो शुगरसाठी ऍडमिट झाला असेल तर परत त्याची दृष्टी अधू होते, परत त्याच्या स्वादुपिंडावर परिणाम होतो. बरेच एका पाठोपाठ एक रोग त्याला होतात, रोगाने तो ग्रस्त होतो. किंवा कुमुहूर्ताचे वेळी कुयोग एकत्र येतात. आपण म्हणतो ना, मंगल मुहूर्त आहे, चांगला मुहूर्त आहे, आणि दुसरा मुहूर्त म्हणजे कुमुहूर्त, वाईट वेळ. त्यावेळेस कुयोग एकत्र येतात. चांगले योग नाहीत, वाईट योग एकत्र येतात. दुसऱ्यावर विश्वास ठेवणारा मनुष्य चोराच्या तावडीत सापडावा किंवा थकला भागलेला मनुष्य महापुरात पडावा, म्हणजे त्यांचे वाईट परिणाम होतात. दुसऱ्यावर विश्वास ठेवणारा मनुष्य चोरांच्या तावडीत सापडावा. अजून एक उदाहरण दिले. किंवा थकला भागलेला मनुष्य महापुरात सापडावा. आधीच थकलेलं, त्यातून ते जर महापुरात सापडत तर महापूर पोहून कसं जाणार ते? हे असं जर झालं तर त्याचे परिणाम वाईट होतात. त्याप्रमाणे या दोषांनी मनुष्याचे अनिष्टच होते. हे जे 6 दोष आहेत ना, त्याने मनुष्याचे अनिष्टच होते, चांगलं होतच नाही. कारण ते राक्षसी गुण आहेत, आसुरी संपत्तीची लक्षण आहेत ते. ती आता प्रत्येकाने एक स्वाध्याय करायचा. स्वाध्याय म्हणजे स्वतः अध्ययन करायचं. काय?
की आपल्यामध्ये दैवी संपत्तीची लक्षणं कोणती आहेत आणि आसुरी संपत्तीची लक्षणं कोणती आहेत हे बघायचं. इथून पुढे हे संपूर्ण 16वा अध्याय होईस्तोपर्यंत तुम्ही एवढंच करायचं. आता दैवी संपत्तीचे सगळे गुण सांगितलेले आहेत. आसुरी संपत्तीचे 6 गुण सांगितलेले आहेत. हे स्वतःला कम्पेअर करा. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही दैवी संपत्तीने युक्त आहात की आसुरी संपत्तीने युक्त आहात. दोन्ही गुण तुमच्यात असणार आहेत, पण आसुरी संपत्तीचे गुण जर तुमच्यात जास्त असतील तर तुम्ही असुर आहात, राक्षस आहात. आणि जर दैवी संपत्तीचे गुण जास्त असतील तर तुम्ही देव आहात, देवासारखे आहात तुम्ही, असा त्याचा अर्थ होतो. पण आसुरी संपत्तीचे गुण तुम्ही कमी करू शकता, ते नाहीसे करू शकता. त्यासाठी लक्ष ठेवून स्वतःला राग येतो का, आपल्या मनात अभिमान आहे का, इतरांच्या बाबतीत आपला द्वेष आहे का, दर्प आहे का, हे बघायचं आणि ते काढून टाकायचं. बस आपोआपच तुम्ही दैवी संपत्तीकडे सरकायला लागता. हे ज्यावेळेस तुम्ही स्वतः अवलोकन करायला लागसाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल ते. किंवा शेळी मरते वेळी तिला 7 नांग्यांची इंगळी चावते, त्याप्रमाणे हे 6 दोष या मनुष्यास प्राप्त होतात. शेळी मरताना तिला 6 नांग्याची इंगळी चावल्यासारखं, तसं हे जे 6 दोष आहेत ते मनुष्यास प्राप्त होतात की त्याची अधोगती चालूच होते. हे 6 दोषामुळे मनुष्याची अधोगती चालू होते. मोक्षमार्गीकडे जय ययाचा अंबुखा पडे, ते न निघे म्हणून बुडे. संसारी जो अधमा योनीच्या पावटी, उतरत जो किरीटी, स्थावराही तळवटी, बैसणे घे. हे असो तयाच्या ठाई, मिळवणी साही दोषी इही. आसुरी संपत्ती ऐसिया या दोन्ही संपदा, आसुरी संपत्ती पाही वाढविजे. ऐसिया या दोन्ही संपदा प्रसिद्धा जनी, सांगतलिया चिन्ही वेगळाल्या. ज्याचे मोक्ष मार्गास जाण्याचे सर्व उपाय बंद झाल्यामुळे जो संसार सागरात बुडतो आणि अर्जुना अधम योनीच्या पायऱ्यांनी उतरत जो स्थावर योनीच्या तळापर्यंत येऊन ठेपतो, असे हे असो. याच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी 6 दोष एकत्र येऊन आसुरी संपत्ती वाढवतात, त्याप्रमाणे जगात ज्या या 2 संपत्ती प्रसिद्ध आहेत त्यांची निरनिराळी लक्षणे तुला सांगितली. भगवंताने स्पष्ट केलेलं आहे. हे दोन्ही जे आसुरी संपत्तीचे गुण आणि दैवी संपत्तीची लक्षणं दोन्ही सांगितलेले आहेत. आपल्या समोर दोन्ही ठेवले आहेत. दोन्ही पात्र आहेत. एका पात्रामध्ये अमृत आहे, एका पात्रामध्ये विष आहे. आता हे आपण ठरवायचं, विष प्यायचं की अमृत प्यायचं. भगवंताने त्यांचं काम केलेलं आहे. अगदी स्पष्टपणे तुम्हाला सांगितलेलं आहे की ही दैवी गुणाची दैवी लक्षणं आहेत, ही आसुरी लक्षणं आहेत. काय घ्यायचं हे आपण ठरवायचं आणि स्वतःमधलं काय काढून टाकायचं हेही आपणच ठरवायचं आहे. जन्मतः कोणीही वाईट नसतो. जन्माला आलेलं बाळ थोडी दरोडेखोर असतं. जन्माला आलेलं बाळ थोडी चोर असतं, नसतं ते. ही लक्षणं नंतर त्यांच्यामध्ये येतात. काय येतात तर त्यांना हे कोणी सांगितलेलंच नसतं फरक. ही दैवी संपत्तीची लक्षणं आहेत, ही आसुरी संपत्तीची लक्षणं आहेत. शॉर्टकटच्या मार्गावर गेल्यामुळं कमी वेळात जास्त पैसे मिळवायची हाव निर्माण झाली की तो माणूस अधोगतीला लागतो, वाईट मार्गाला लागतो, चोऱ्या करायला लागतो, दरोडे घालायला लागतो, सगळ्या जगातले जे वाईट कर्म करायला लागतो.
आपण टीव्हीला ज्यावेळेस बातम्या पाहतो त्यात जास्तीत जास्त बातम्या या आसुरी लक्षण असणाऱ्या लोकांच्या बाबतीत असतात. म्हणजे याने घोटाळा केला, त्याने पैसे बुडवले, त्यानं काय अत्याचार केला, त्याने अजून काय केलं, हीच सगळ्या बातम्या असतात त्याच्यामध्ये. आता हे जे लोक आहेत हे जन्मापासून वाईट होते का? नाही, जन्माला सगळे सारखेच असतात. हा संस्काराचा भाग आहे. आपण आपल्या मुलांवर संस्कार कसे करतो? त्यांच्या आई वडिलांनी जर त्यांना लहानपणापासून अगदी 20-22 वर्षाचं होऊसपर्यंत जर त्यांना सांगितलं असतं की बाबा रे, व्यसनं वाईट असतात, राग वाईट असतो, अभिमानाचा ताठा वाईट असतो, एवढं क्रूर होऊ नकोस, एवढं वाईट वागू नको, तर त्यांनी या गोष्टी केल्याच नसत्या. त्यामुळे त्यांच्याकडून अपराध झालेच नसते. म्हणजे हा संस्काराचा भाग आहे आणि संस्काराचा भाग हा अगदी अचूकपणे व्हावा. आपण जर संस्कारित असेल तर आपण आपल्या मुलांना संस्कार देणार आहोत. ते अचूकपणे आपल्याला समजावं म्हणून हा अध्याय नंबर 16 आहे. दैवसूर संपत्ती विभाग योग. यात भगवंताने अगदी क्लिअर कट सांगितलेलं आहे दैवी संपत्तीची लक्षणं काय आहेत आणि आसुरी संपत्तीची लक्षणं काय आहेत. आता आपण श्लोक नंबर 5 वाचणार आहोत. त्याचा पहिल्यांदा श्लोकार्थ वाचूयात. दैविक संपत्तीपासून संसारातून सुटका होते आणि आसुरी संपत्तीपासून संसाराचे बंधन प्राप्त होते. अर्जुना, तू दैवी संपत्तीत जन्माला आलेला आहेस, तेव्हा तू शोक करू नकोस. भगवंत काय म्हणतात, आता हे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याचा परिणाम मनुष्यावर काय होतो ते इथे सांगितलेलं आहे की दैवी संपत्तीपासून संसारातून सुटका होते आणि आसुरी संपत्तीपासून संसाराचे बंधन प्राप्त होते. आणि पुढे भगवंत म्हणतात अर्जुनास की अर्जुना, तू काळजी करू नकोस, तू दैवी संपत्तीत जन्माला आलेला आहेस. दैवी संपत्ती जन्माला आलेला आहे म्हणून तर भगवंताच्या एवढ्या सानिध्यात आहेत. श्रीकृष्णाच्या एवढं सानिध्य अर्जुनास लाभलं, एवढा उपदेश ऐकायला मिळाला, भगवंताने त्यांचं सारथ्य केलं. ते जर अर्जुन जर आसुरी संपत्तीत असला असता तर देव त्याच्या जवळ सुद्धा गेले नसते. आलं लक्षात? तर हे श्लोक नंबर 5 याच्यात ओव्या आहेत, त्या आता ओव्या आपण वाचूयात. या दोन्ही माझी पाहिली दैवी जे म्हणितली, ते मोक्ष सूर्य पाहिली उखाची जाण. एरी जे दुसरी संपत्ती का आसुरी, ते मोह लोहाची खरी साखळी जीवा. परी हे आई कोणी झणे, भय घेसी हो मने, काय रात्रीचा दिने धाकू धरीजे. हे आसुरी संपत्ती तया बांधा लागी धनंजया, जो साही दोषायया आश्रयो होय. तू तव पांडवा सांगितले या दैवा, गुणनिधी बरवा जन्मलासी. म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामिया, होनी यावे उवाया कैवल्याचिया. दोन संपत्तीपैकी पहिली जी दैवी संपत्ती तुला सांगितली ती म्हणजे मोक्षरूपी सूर्याच्या उदयाने झालेली पहाटच आहे असे समज. भगवंत काय म्हणतात अर्जुनास उपदेश करतायत. काय उपदेश करतात बघा, की तुला जी मी दैवी संपत्ती सांगितली पहिल्यांदा ती म्हणजे काय आहे, मोक्षरूपी सूर्याच्या उदयाने झालेली पहाटच आहे. म्हणजे सूर्य उगवायच्या अगोदर जो संधी प्रकाश असतो, रात्र आणि सूर्याचा पहिला किरण याच्या मधला जो
अर्ध्या पाऊण तासाचा 1 तासाचा भाग असतो त्याला पहाट म्हणतात. संधी प्रकाश. तर ही दैवी संपत्ती म्हणजे संधी प्रकाश आहे, पहाट आहे असं समज. सूर्योदयाच्या पूर्वी जशी पहाट होते अशी या दैवी संपत्तीची प्राप्ती म्हणजे मोक्षापूर्वीची स्थिती होय. तुम्ही सगळ्यांनी 10वीची परीक्षा दिली असेल. 10वीच्या मुख्य परीक्षेच्या अगोदर आपली शाळा पूर्व परीक्षा घ्यायची. पूर्व परीक्षा पास झाला तर आपल्याला थोडंसं वाटायचं की हा आपण आता मुख्य परीक्षेत सुद्धा पास होऊ. पूर्व परीक्षेत 60-70 जर मार्क मिळाले तर आपल्याला असं वाटतं की आपण पास होऊ शकतो बाबा. तसंच ही दैवी संपत्ती ज्याच्या अंगी आहे ती म्हणजे पूर्व परीक्षा आहे. ती जर पास झाली तर तुम्ही मोक्षाची जी मुख्य परीक्षा आहे ती तुम्ही पास होऊ शकता, म्हणजे तुम्ही मोक्षास प्राप्त होऊ शकता. आता दुसरी जी आसुरी संपत्ती ती जीवास मोहरूपी लोखंडाची प्रत्यक्ष बेडीच आहे. आसुरी संपत्ती म्हणजे जीवास बेडीच आहे ती, आणि तीही मोहरूपी लोखंडाची आहे. पण हे ऐकून तू मनात धास्ती घेशील हो. भगवंत काय म्हणतात, हे ऐकून तू घाबरशील, घाबरू नको. हे पहा की सूर्याने रात्रीचा का धाक बाळगावा? जो स्वतः सूर्य आहे त्याला रात्रीचा काय कसला धाक आहे? रात्र ही पृथ्वीवर होते. सूर्य स्वतःच सूर्य असल्यामुळे तर रात्रंदिवसाचा काही प्रकारच नाहीये. सूर्यच आहे, तो कायम तेजपुंज असतो. त्यामुळं भगवंत धनंजया म्हणजे अर्जुनास काय म्हणतात की हे धनंजया, तू या आसुरी संपत्तीचा भय बाळगू नको, कारण तू दैवी संपत्ती जन्माला आलेला आहेस. तुझ्या अंगात दैवी गुण आहेत. हे धनंजया, या आसुरी संपत्तीच्या सपाट्यात तोच सापडतो की जो या सहाही गुणास आश्रय देतो. अतिशय उत्तमरित्या हे सांगितलेलं आहे. या 6 गुणांना जो आश्रय देतो म्हणजे जो मनात जो स्थान देतो. 6 गुण कुठले परत आपण वाचूयात की जेणेकरून आपण ही चुकी करणार नाही. हे 6 गुण ज्याच्या मनात ज्याच्या स्थान आपण देतो, आपल्या मनात जो स्थान देतो तो मोक्ष तर सोडाच, पूर्व परीक्षाही पास होत नाही. कुठली 6 लक्षणं? ढोंगीपणा, गर्व, मानीपणा म्हणजे अभिमान, क्रोध, राग, मर्मभेदक भाषण आणि अज्ञान. ही 6 लक्षणं आहेत. त्यांना आपण कधीही थारा द्यायचा नाही. अर्जुना, तू तर असा जन्म पावला आहेस की आता सांगितलेल्या या दैवी गुणांचा उत्तम असा समुद्रच. भगवंत म्हणतात तू दैवी गुणाचा समुद्रच आहेस, त्यामुळे तू काय घाबरू नकोस. म्हणून पार्था, तू या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन मोक्ष सुख घेण्यास ये. भगवंत त्याला आमंत्रण देत आहेत अर्जुनास की तू पार्था म्हणजे अर्जुना, तू या दैवी संपत्तीचा स्वामी हो. या दैवी संपत्तीचा तू स्वामी हो आणि मोक्ष सुख घेण्यास ये, मोक्षास प्राप्त हो, असं भगवंत अर्जुनास सांगत आहेत. किती छान वर्णन आले बघा. दैवी गुण आणि आसुरी गुणाचं. मी जसं सांगितलं की भगवंताने विष आणि अमृत हे दोन्ही कलश आपल्या समोर ठेवलेले आहेत. काय घ्यायचं हे आपण ठरवायचं आहे. दोन्ही स्पष्ट आहे. दैवी संपत्तीचा प्याला घ्यायचा की आसुरी संपत्तीचा विष प्यायचं हे आपल्या आपण ठरवायचं आहे. तर अशी ही ज्ञानेश्वरी आहे, अशी ही गीता आहे की याच्यामध्ये आपल्याला आपल्या वागण्या बोलण्याचं गाईड आहे. हे कसं वागायचं, कसं बोलायचं, कोणते गुण आपल्यात असले पाहिजे, कोणते गुण नसले पाहिजेत, अगदी स्पष्टपणे, अगदी क्लिअर, सूर्यप्रकाश एवढं हे ज्ञान सत्य आहे.
आणि तेवढं क्लिअर आहे ते आपण आत्मसात करावं. आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. दैवी संपत्ती आपल्यामध्ये कशा येतील याचं चिंतन करायचं आहे. तसंच आसुरी संपत्तीची गुण लक्षणं आपल्यामधून कशी निघून जातील, कशी आपण ते एक एक काढून टाकू याचा विचार करायचा आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांनी मनातल्या मनात व्यसनमुक्तीचा संकल्प परत म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.